जय गजानन माऊली. भटकन टीव्हीत नितेश या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारला कोटेश्वर महादेवाचे दर्शन करणार आहोत. कोटेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर मलकापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरवेल या गावी आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पैसणी म्हणजेच पूर्णा नदीच्या तीरावर आले असता त्या काळी अभयारण्य असलेल्या कोटेश्वर परिसरात आले होते. तेव्हा त्यांनी पूर्णा नदीच्या तीरावर शिवलिंगाची स्थापना करून शिवाराधना केली. याची नोंद महर्षी वाल्मिकी यांच्याद्वारे लिखित रामविजय ग्रंथातील 28व्या अध्यायात आहे. मंदिराच्या मागील बाजूस नळगंगा आणि पूर्णा नदीचा संगम आहे. या ठिकाणी आजूबाजूला घनदाट वनराई असताना पुरातन काळी दत्तमठ स्थापन केलेला होता. दत्तोपासकांनी आराध्य गुरुदेव दत्तांच्या पादुका स्थापित करून दत्तगुरूंची पूजा अर्चा व आराधना केली. या मठात ब्रह्मगिरी, काशीगिरी, सेवागिरी, विष्णू भारती, रामेश्वर भारती आणि क्षिप्र भारती यासारख्या महान विभूतींचे वास्तव्य होते. अहिल्याबाई होळकरांनी येथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या प्राचीन मंदिराची तेव्हाची रचना 12 खांबाची असल्याने बारादरी म्हणून ओळखल्या जात असे. बारादरीचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करून येथे दत्तपूजन केल्यास संकल्प सिद्धी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कोटेश्वर शिवलिंग बुलढाणा भागातील प्रथम ज्योतिर्लिंग मानल्या जाते. कोटेश्वर संस्थानास महाराष्ट्र शासनाकडून तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला गेला. सध्या येथील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. कोटेश्वर येथे श्रावण सोमवारी भक्तांची अलोट गर्दी असते. महाशिवरात्रीला कोटेश्वर महादेव नरवेल येथे मोठा महोत्सव असतो. येथील 7 दिवसांच्या भागवत कथाश्रवणाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविक येतात. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता केली जाते. प्रभू रामचंद्राच्या करकमलांनी स्थापित कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने भगवान शिवशंकरासह प्रभू श्रीराम आणि दत्तगुरूंच्या कृपाप्रसादाचा लाभ मिळतो अशी मान्यता असल्याने कोटेश्वर तीर्थक्षेत्राविषयी भाविकांच्या मनात विशेष आस्था आहे. आता आपण कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परत मलकापूरला जात आहोत. रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला हिरवेगार झाडी आणि शेती दिसत आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती संकलनासाठी विशेष आभार पंकज पाटील सर, मलकापूर. जय गजानन, श्री गजानन, हर हर महादेव.